नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दिडवागवाडी येथील पोल्ट्री फार्ममध्ये 10 वर्ष अनुभव असलेल्या महेश दिडवाग यांच्या एसी पोल्ट्री युनिटवर आलेलो आहोत। हा सर्व पोल्ट्री युनिट मोबाईलवर कंट्रोल केला जातोय। आपण सविस्तर माहिती घेऊया। नमस्कार, मी अमोल महारनवर। मित्रांनो, आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दिडवागवाडी या ठिकाणी आलोय। माझ्या पाठीमागे पाहताय की सुसज्ज असा पोल्ट्री फार्म या ठिकाणी उभा केलेला आहे। हा शेड कशा पद्धतीने उभा केला आहे आणि याचे काय फायदे आहेत, या शेडचे मालक आपल्या सोबत आहेत। प्रथम तुमची ओळख करून द्या। नमस्ते, मी महेश शंकर दिडवाग, मी राहणार दिडवागवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा। ही कशा पद्धतीने म्हणजे आता शेड बनवला आहे? हा शेड काय केलंय, आता सध्या जे भविष्य आहे पोल्ट्री हाऊसमध्ये किंवा पोल्ट्री फार्ममध्ये ते ईसीला आहे। ईसी का करायची आपल्याला, कारण ईसीमध्ये नॉर्मल शेडपेक्षा म्हणजे जे ओपन हाऊस आहे त्याच्यापेक्षा आपल्या ईसीमध्ये 1-2 बॅच जास्त निघतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जिथे तुमचं स्क्वेअर फीट पहिले 4,500 पक्षी बसत होते तिथे आज 8,000 पक्षी कंपनी स्वतःहून देते आपल्याला। म्हणजे तुमचा जो नफा आहे तो डबल होतो आहे आणि पक्षी पण डबल होतात, टनेज वाढतं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे एन्व्हायरमेंट कंट्रोल असल्यामुळे पक्ष्यांना बाहेरच्या वातावरणाचं काही घेणं देणं नाही आहे। त्याला आतमध्ये त्याला जे काही रिक्वायर्ड टेम्परेचर पाहिजे किंवा वातावरण पाहिजे ते आपल्याला ईसी हाऊसमध्ये तयार करता येतं। त्यामुळे आपण ईसी हाऊसकडे वळालो आहे। ही जी कल्पना आहे, तुम्ही आता तुमचं शिक्षण तर जास्त झालं आहे, ही कल्पना कशी काय सुचली तुम्हाला? कल्पना अशी सुचली की गावी आम्ही आलो की गावी पाहुण्यासारखं राहत होतो। जत्रा करायची, 10 दिवस राहायचं आणि निघून जायचं, मग ते पाहुण्यासारखं होत होतं। आज गावाला मला 22 एकर क्षेत्र आहे। मग आता एवढं क्षेत्र डेव्हलप करायचं म्हटलं तर सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा। मान तालुका म्हटलं की ज्या पुढं सगळ्यांच्या पुढं दुष्काळच दिसतं। मग आता सुरुवात करताना करायची काय, तर मग कमी पाण्याचं आम्ही काय करता येईल आपल्याला कमी पाण्यामध्ये, किंवा शेतीला जोडधंदा म्हणून काय करता येईल। मग आता शेतीला जोडधंदा करायचा म्हटलं तरीसुद्धा तेवढं पाणी आपल्याकडं नव्हतंच। मग पोल्ट्रीला जोडधंदा म्हणून मी आता शेती केला आहे। शेतीला जोडधंदा पोल्ट्री करतात, पण मी पोल्ट्रीला जोडधंदा म्हणून शेती केली। मग सर्वात पहिलं म्हटलं शेळीपालनसाठी फिरलो, मग त्याला चाऱ्याची सोय करायला लागते। म्हटलं चारा म्हटलं की परत पाणी आलं। मग म्हटलं असा धंदा निवडला की बाबा पाणी आपण टँकरने विकत आणलं तरी आपला धंदा थांबणार नाही। मग त्यावेळी मी थोडा स्थिर झालो आणि मग पोल्ट्रीचा अभ्यास चालू केला आणि मग म्हटलं आपल्याला पोल्ट्रीच करायचे। हे जे आपलं क्षेत्रफळ आहे ते कसं आहे, म्हणजे किती? आता शेड आपल्या 2 आहेत, म्हणजे हे क्षेत्रफळ कसं आहे आणि पहिल्यांदा किती चालू केला हा व्यवसाय? सगळ्यात पहिलं मी ओपन हाऊस केलेला होता, ते माझं 170 बाय 30चं आहे। आणि दुसरं परत 3 वर्षाने मी दुसरं शेड चालू केलं, ते 30 बाय 200चे, असे 2 शेडवर चालू केली, सुरुवात केली आपण। किती आता पक्षी बसतात सध्या? सुरुवातीला माझे दोन्ही शेड ओपन हाऊस होते, मग त्या टायमाला मला दोन्ही शेडला मिळून 7,500 पक्षी देत होते। आणि आत्ता ईसी कन्वर्ट केल्यापासनं एकाच शेडला मला 8,000 पक्षी भेटतात आहे। म्हणजे आता टोटल माझे जवळपास 11,500-12,000 पक्षी मला कंपनी देते। हे जो एसीजी पॉईंट आपण जे तयार केला आहे, ह्याची कल्पना तर अतिशय उत्तम आहे, मात्र ह्याच्यासाठी खर्च असो आणि ह्याचं सगळं डेव्हलप आहे ते तुमच्या मोबाईलवर होतंय, हे कसं काय नियोजन? म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता काळानुसार आपल्याला बदल करायला लागतोय। जसं वेळ बदलेल तसं घडामोडी बदलतात आणि आपल्यालाही स्वतःत बदल करून घ्यायला लागतो। आता ईसीकडे वळण्याचं महत्त्वाचे कारण म्हणजे लेबर ह्याला लागत नाही। एखादं लेडीजसुद्धा ह्या शेडला हँडल करू शकते, म्हणजे इतकं सोपं आहे। राहिला विषय ह्या धंद्याकडे वळायचं तर ह्याला फक्त थोडं भांडवल जास्त लागते कम्पेअर ओपन हाऊसच्या, पण उत्पन्नामध्ये पण डबल उत्पन्न आहे याच्यामध्ये। म्हणजे पहिल्यापेक्षा आता उत्पन्नामध्ये आमच्या वाढ आहे। मग आता ह्याला लागणारं जे काय भांडवल, एवढं मोठं भांडवल होतं, हे संपूर्ण भांडवल मला माझ्या वडिलांनी आणि भावाने, हे सगळं भांडवलची जी काय आहे आर्थिक मदत जी आहे ती मी बँकेकडून कुठली घेतलेली नाही। आमची बँक हीच आहे, वडीलच आमची मोठी बँक आहे, आणि त्या बँकेतनंच आमचं ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या। अतिशय उत्तम प्रकारे असं माळरानावर तुम्ही हा फार्म बनवलेला आहे, मात्र रस्त्यावरून सुद्धा हा फार्म अतिशय उत्तम दिसतोय, कारण साईडला तुम्ही बदामाची झाडं असो, विविध फळांची रोपं लावली होती, ही कशी काय कल्पना आहे? म्हणजे हा भागच उष्णतेचा भाग आहे। पोल्ट्रीला सगळ्यात महत्त्वाचं की टेम्परेचर कंट्रोल करता आलं पाहिजे। मग त्यासाठी मी बदामाची निवड केली। बदामाची निवड अशासाठी केली, त्याची सावली पण दाट आहे
आणि ते क्रॉस व्हेंटिलेशन करतं बदाम. थंडीमध्ये गरमी आणि गरमीमध्ये थंडी तयार करतं, म्हणून मी ती बदामाची झाडं लावलीत आजूबाजूने. हा जो व्यवसाय करत असताना ह्याला म्हणजे घरच्यांची कशी साथ भेटली तुम्हाला? घरच्यांची सगळ्यांची साथ भेटली मला. मग माझी मिसेस असू द्या, वडील असू द्या, भाऊ असू द्या, सगळ्यांची मदत राहिली. आता वडील रिटायर झालेत, ते काही कामाचं बघत नाही, पण आमच्या घराचं जे काय कंट्रोल आपण म्हणतो ते सगळं ह्या व्यक्तीकडे असतं आहे. त्यांनी फक्त सांगायचं आणि आम्ही करायचं, किंवा आम्ही मागायचं आणि त्यांनी द्यायचं, एवढ्यापर्यंतचा रोल हा वडिलांचा राहतो आहे. तर हा पोल्ट्री फार्म तर बनवला आहे आपण, मात्र माझ्या पाठीमागं हे फॅन आहेत, ही म्हणजे काय कंट्रोल करू शकतात आतलं? फॅन काय करतं आहे, ही थोडक्यात टनल सिस्टीम आहे. म्हणजे बोगद्यामध्ये आपण हवा बाहेर काढायसाठी जी यंत्रणा करतो ते काम हे फॅन करतात आहे. आणि जे कूलिंग पॅड पुढे बसवले जातात त्यातून हवा इन होते आणि या फॅनमधून ती आउट होते. मग शेडमध्ये जो काही अमोनिया गॅस असेल किंवा जे काही टेम्परेचर वाढलेलं असेल ते कमी करायला मदत फॅन करतं. म्हणजे ह्याच्यामध्ये एक माशीसुद्धा म्हणजे आता दिसत नाही, आल्यापासून आम्ही पाहतोय असं बारकाईनं अगदी डास नाही, माशी नाही, म्हणजे हे सगळं कंट्रोल कसं काय होतं, EC फार्मला आहे ना सगळं पॅक हाऊस लागतं. म्हणजे तुम्हाला बाहेरच्या आतमध्ये काहीच आलं नाही पाहिजे. इवन जी हवा येणार आहे ती सुद्धा कूलिंग पॅडमधूनच आली पाहिजे. मग त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला आता वास जाणवत नाही, कुठली माशी दिसणार नाही, पक्षी एकसारखा वाढलेला दिसतो. ह्या सगळ्या गोष्टी ECमध्ये होतात. ओपन हाऊसमध्ये 2 ते 3 बॅच चांगल्या निघतात, पण उन्हाळ्यातल्या बॅचला शाश्वत राहत नाही. हा पक्षी आपल्यापाशी किती वजनाचा येतो पहिल्यांदा? येताना हा 38 ते 40 ग्रॅमचा पक्षी येतो. 1 दिवसाचं पिल्लू असतं आहे हॅचमधून निघालेला. ते आपल्याकडे 33-34 म्हणजे 2 किलोच्या पुढे गेलं की कंपनी ते पक्षी उचलला जातो. त्याची कशी प्रोसेस असते कंपनीची वगैरे? कंपनीचं म्हणजे कसं असतंय, तुमचं 2 किलोच्या पुढे साईज आली की मग ते लोक कधी लिफ्टिंग करतात. जो दर तो आहे तो त्या वेळेनुसार ठरला जातो. दराचं फार्मरला एवढं घेणं देणं पडत नाही. ज्यावेळी एक त्यांनी दराची लिमिट ठेवलेली आहे की बाबा 80च्या पुढे 100च्या पुढे गेला की त्यातला 1 रुपयातले 10 पैसे 20 पैसे हे आपल्याला फार्मरला देतात, असं राहतंय त्याचं. तर तुम्ही पाहिलंय की अतिशय उत्तम प्रकारे हा पोल्ट्री फार्म बनवलेला आहे आणि AC टाईप हा सर्व पोल्ट्री फार्म आहेत. महत्त्वाचं म्हणजे महेशदादांना त्यांच्या वडिलांनी तर महत्त्वाची साथ दिलेली आहे. मात्र त्यांच्या बाबतीत एक किस्सा घडला होता. त्यांचं शिक्षण अतिशय उत्तम प्रकारे असं बाहेर झालेलं आहे. मात्र शिक्षणाच्या मानानं त्यांना नोकरीसुद्धा लागली असती, मात्र नोकरीच्या पाठीमागे न धावता त्यांनी एक दुसरा पर्याय निवडला आणि या पोल्ट्री फार्मात त्यांनी असं उतरलेले आहेत. मात्र त्यांच्या वडिलाकडून त्यांचा एक किस्सा आपण जाणून घेऊया. काय म्हणजे काय शिक्षण आता एवढं झालं आणि तुम्ही सुद्धा रिटायर झाला आहे, कसं आहे? त्यांचं ते केमिकल डिप्लोमा झालेला आणि त्यांना पूर्ण म्हणजे नोकरी न करणे ही त्यांची जिद्द होती आणि ती त्यांनी पूर्ण केली आणि त्यांच्या कॅपॅसिटीप्रमाणे त्याची जिद्द पाहून मी पण त्यांना पूर्ण साथ दिली. तुम्ही एक मगाशी उदाहरण सांगितलं होतं बाबा की महेशदादा शिक्षण करत असताना त्याने एक डिप्लोमा होता, म्हणजे ह्या व्यवसायातला डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला होता. तो काय किस्सा होता? म्हणजे ते कॉलेज करत असतानाच त्यांनी कल्याणला जाऊन राऊत म्हणून सर होते, त्यांच्याकडे त्यांनी ते ट्रेनिंग घेतलं आणि वास्तविक पाहता माझा कल पूर्ण हा कंपनी त्यांनी जॉईन करावी हा माझा कल होता. पण त्यांनी 10वीची शेवटचा पेपर देताना त्यांना शपथच घेतली होती की मी जॉब हा आयुष्यात करणार नाही. जो करेल ते मी फक्त माझा स्वतःचा उद्योग असेल, छोटा असो मोठा असो, पण मी स्वतःचा धंदा मालक म्हणूनच मी करणार, मी नोकरी करणारच नाही, ही त्याची जिद्द होती. आणि त्याने तुम्हाला असं की सांगितलं होतं की बाबा तुम्हाला म्हणजे अपेक्षा बाबा किती असणार आहे माझ्या पगारातून, त्या पगाराच्या मी डबल टिबल तुम्हाला मिळवून देतो, हे सुद्धा या गोष्टीला म्हणजे त्याचं विचारश्रेणी किंवा त्याचं जे टॅलेंट पाहून मी त्याला जॉबच्या ह्याच्यामध्ये मी त्याला प्रयत्न करत होतो. पण त्याने शपथ घेतली की मी जॉब हा करणारच नाही, मी केला तर धंदाच करणार आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी मला प्रश्न केला की बाबा मुंबईत राहून तुम्ही माझ्याकडून की कुठल्या पेमेंटची अपेक्षा करू शकता, तुम्ही कुठलाही एक अमाऊंट तुम्ही गृहीत धरा आणि त्यानुसार माझ्याकडून किमान 3 पट गावी मी त्याच्या उत्पन्न तुम्हाला काढून दाखवतो, फक्त तुम्ही मला नकार देऊ नका, मला सकारात्मक तुम्ही याच्याकडे माझ्या विचाराशी तुम्ही व्हा. हे बघितल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तू जर तुला तेच करायचं असेल तर तू तुझ्या मार्गाने तू प्रयत्न कर,
बाकीच्या गोष्टीसाठी मी तुला सहाय्य ठेवेन. बाहेरच्या गावातून किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून तालुक्यातून या फार्मसाठी काही जण व्हिजिट देत असतात, त्यांचा कसा म्हणजे त्यांच्याकडून कसं आहे तुम्हाला म्हणजे हे? नाही, काय होतं, आपण धंदा नवीन केला आहे आणि मी तर जो पण माझ्यापर्यंत येतो की बाबा दादा हे कसं आहे धंद्याचं कसं नाही, मी तर 100% सांगेल की आपल्या शेतकऱ्याच्या मुलांनी जे युवा उद्योजक आहेत किंवा शिकून बाहेर पडतात आहे, नोकरी मिळत नाही आणि ज्यांना गावी जमीन आहे, पाण्याची सोय आहे, थोडंफार भांडवल आहे, बँक आपल्याला मदत करते, तर त्यांनी ह्या धंद्याकडे आवश्यक वळावं. कारण कसं आहे, चिकन खाणं कोण बंद करणार नाही. आज मटनचं रेट वाढत चाललेत. तो धंदा म्हणजे तुम्हाला कष्ट आहे त्याच्यामध्ये आणि हे तुम्हाला एक 10 गुंठ क्षेत्र असलं तरीसुद्धा तुम्ही स्वतःची पोल्ट्री उभारू शकता. तर मला नवीन पिढीला एवढं सांगणं आहे की तुम्ही ह्या धंद्यामध्ये जितक्या लवकर उतरचाल तितकं चांगले आणि खास करून शेतकऱ्याच्या मुलांनी तर आवश्यक स्वतःचा धंदा उभारावा आणि स्वतःच मालक व्हावं आणि स्वतःच पैसे कमवावे. तर तुम्ही पाहिलं की महेशदादाने असा आपल्याला सल्ला दिलेला आहे आणि अतिशय असं उत्तम प्रकारे हे नियोजन केलेलं आहे आणि अगदी माळरानावर हे अगदी रोडवरून तुम्हाला हे दिसू शकतं आणि आत आल्यानंतर तर तुम्हाला असं बाहेरचं वातावरणसुद्धा जाणवणार नाही की अशा पद्धतीनं हा फार्म उभा केलेला आहे. अगदी अशा एखाद्या शहराच्या ठिकाणी किंवा शहराच्या साईडला असा फार्म उभा केल्यासारखा तुम्हाला वाटेल. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, आभारी. धन्यवाद मुलाखत घेतल्याबद्दल.